चला तर मंडळी, पाहूया साबुदाण्याची मोकळी आणि मऊसूत अशी खिचडी कशी बनवायची। सर्वप्रथम कढईमध्ये मी एक पळीभर तेल घेतलं। त्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या। मिरच्या तेलात चांगल्या परतून घेतल्या। मिरच्या भाजतायत तोपर्यंत एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे तेलामध्ये टाकलेला आहे। आता मिरची आणि बटाटा हे दोन्ही तेलावर छान परतून घ्यायचे खरपूस होईपर्यंत। बटाट्याचा रंग जोपर्यंत ब्राऊन व्हायला सुरुवात होत नाही, हलकासा ब्राऊन व्हायला तोपर्यंत परतत राहायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2-4 शेंगदाणे सुद्धा ॲड केलेले आहेत, कारण ते दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात खाताना। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मी बटाट्यामध्येच टाकलेले आहे, जेणेकरून बटाटा शिजायला पण मदत होते आणि बटाट्यामध्ये सुद्धा त्याची चव मुरते। त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे। आपण किती लोकांसाठी बनवत आहोत त्या अंदाजाने त्यामध्ये आपण साबुदाणा ॲड केलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये गरजेप्रमाणे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे। आता हे सर्व छान मिक्स करून एकत्र एकजीव करून थोडा वेळ परतत राहायचे आहे आणि ते कंटिन्यू परतत राहायचे, जेणेकरून साबुदाण्याची खिचडी खाली चिकटणार नाही, करपणार नाही आणि कडकसुद्धा होणार नाही। ही पहा, आपली खिचडी आता किती मोकळी मोकळी आणि मऊसूत अशी शिजलेली आहे, छान झालेली आहे मस्त। आता अजून एकदा शेवटचं परतून घेऊ आणि डिशमध्ये सर्व करू। ही खिचडी खाताना तुम्ही दही किंवा ताकासोबत खाऊ शकता, त्यामुळे त्याची चव अगदी भन्नाट लागते। तुम्हाला सुद्धा आवडते का अशी मोकळी आणि मऊसूत खिचडी खायला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।